डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। मारल गांव में व्यक्ति पर हथियार से हमला, पुरानी रंजिश में वारदात, संजय पन्हाले गंभीर रूप से घायल। उल्लासनगर के पास स्थित मारल गांव के सूर्यनगर इलाके में हथियार से हमला होने की गंभीर घटना सामने आई है। इस हमले में एक व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया है। प्राथमिक जानकारी के अनुसार यह हमला पुरानी रंजिश के चलते हुआ है। बताया जा रहा है कि संजय पन्हाले के भाई का इलाके के दीपक वाघमारे और विजय इंकर के साथ विवाद हुआ था। इस विवाद की शिकायत दर्ज कराने के लिए सचिन पन्हाले और उसकी मां मारल पुलिस चौकी गए थे। इसी दौरान आरोपियों ने संजय पन्हाले के घर पर हथियार से हमला कर दिया। इस हमले में संजय पन्हाले गंभीर रूप से घायल हो गए हैं और उनका इलाज फिलहाल उल्लासनगर के मध्यवर्ती अस्पताल में चल रहा है। घटना के बाद इलाके में दहशत का माहौल है। वहीं पुलिस मामले के आगे की जांच कर रही है। ब्यूरो रिपोर्ट, डेली पेज न्यूज, उल्लासनगर। हे भावाला मारायला आलते, मी सोडत गेली. मी घरापाशी बसलेलो होतो. भावाला सोडून गेलो. आईला आणि त्यांना चौकीला पाठवलं. तिथलं ते लोक आले चाकू विकू घेऊन, तलवारी काय सामान साहित्य घेऊन आले. माझ्यावर मारहाण केली. माझ्या भावाच्या लायल्या बहिणीवर मारहाण केली आणि तिथून धावत सुटले. पुऱ्या गल्लीला भाईगिरीची धमकी देऊन गेले की आम्ही भाई आहे, भाई आहे. पूर्ण गल्लीला सागा सागा असे चाकून सगळ्याला धमकवत गेले आणि माझ्यावर चाकून हल्ला केला त्याने. भावाच्या बायकोवर मग थोडाफार तिला पण चाकू पोटात घालायची धमकी दिली. माझ्याही पोटात टाकायच होते. मी हाताला थोडं वाचाव केलं माझा. माझं नाव सचिन पन्हाळे. मला यांनी 7 वाजता फोन केला, बोलतो कुठे आहे? तर मी बोललो बाबा मच्छी मार्केटमध्ये आहे. ते हे लोक आले 4-5 जण रिक्षा घेऊन. मला बोलतो बस गाडीत. तर मी यांच्यासंग बसलो तर मला यांनी डायरेक्ट सूर्यनगरला मध्ये नेलं, जंगलामध्ये. त्यांनी मला मारहाण चालू केलं. कमसे कम 2-2.5 घंटे मारले यांनी. मी तिथून पळालो माझ्या घरापाशी. तिथून पळतो माझ्या मागं आले. माझ्या घरापाशी पण यांनी मारलं. तर माझी आई बोलली मला, बाबा चल तू कंप्लेंट करून ये. तर आम्ही कंप्लेंट करायला गेलो. तिथं माहीत झालं तर माझ्या भावावर पण वारसार केले या लोकांनी. आम्ही तसंच ते कंप्लेंट करायला गेलो. तिथून पोलीस पण आमच्या सोबत आले घरापर्यंत. तेवढ्यात तर सेंटरला गेला माझा भाऊ. सेंटरमध्ये गेल्यावर माहीत पडलं त्याच्यावर एवढा मारहाण केलं आहे, एवढा चाकूनी तलवारी वार केले. माझ्या बायकोवर पण त्यांनी चाकू उभारलाय. बायकोने कोण होते? तिथलेच पोरं आहे ते. विजय दिनकर म्हणून नाव आहे, विजय इनकर. आणि दीपक वाघमारे त्याचा भाऊ टकलू म्हणते त्याला. आणि एक रिक्षावाला आहे भैया म्हणून बोलते त्याला. आणि अजून एक पोरगा आहे, त्याचं नाव नाही माहिती. टोटल 5 जण होते मला मारायला. आता तुझं काय मागणी आहे? आता हेच मान्य आहे माझं, बाबा पोलिसांना यांच्यावर चांगलीत चांगली कारवाई करावा. बाबा यांची गुंडागिरी खतम करावा, बस एवढंच मागणी आहे माझी. आणि दुबारा मला अशी धमकी देते, बाबा तू इथं राहू पण नाही शकत, आता एवढं तुला मारण आम्ही रोज.